नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष आणि अर्थातच मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. त्या ज्या सगळ्या ताई इथे सहभागी झाल्यात त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी पटापटा धावत इथे यायचे. या. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. ताई, तू कशी आहेस? चांगली आहे, छान आहे. छान आहे, तू हं. छानच आहेस ताई. पण मला असं कळलं की तू कविता वगैरे काहीतरी केलीस. हो हो, मग ते आता म्हणणार आहेस? हा म्हणणार. म्हण बघू, आम्हाला ऐकायला आवडेल. गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. वा. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत. विसरली का ग बादव्याला वर्ष झालं, माहेराच्या सुखाला ग मन अचवल. फिरून फिरून सई येई जीव वेडावतो, चंद्रकलेचा ग शेव ओला चिंब होतो. वा वा. काळ्या कपिलेची नंदा खोड कर भार, हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार. कपिलेच्या दुधावरी मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. आले भरून डोळे पुन्हा गळानी दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव आतुरला. गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. वा. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, इतकी सुंदर ही तू स्वतः केलीस कविता? कविता केलेली नाही, मला 5वी शाळेत होती, मला 5वीत होती तेव्हाची ही कविता आहे. आणि आता ते किती वर्ष झाली? 5वीत आणि आता तू आणि आता माझं वय 62 वर्ष आहे. 62 वर्ष. हा. ओके. काय? पण 62 वर्षाची अजिबात वाटत नाही. असं वाटतं आता 5 वर्षाचीच आहेस तू. इतकी छान कविता म्हणालेली आहेस तू. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट. का हसलीस ताई तू मला? आता हे तुला बोलावं लागेल. बोल बघू. मी बोललो तसं. एक टप्पा आउटिन. हा ताई. एक टप्पा आउट. तुझं नाव काय बरं? श्रद्धा वैभव डांगरे. ओके, श्रद्धाताई, व्हेरी गुड. खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. ओके. काय असणार आहे, माझ्या हातामध्ये एक मोठा चेंडू असणार आहे. ओके. त्या चेंडूचा मी टप्पा टाकणार आहे. ओके. आता तुम्ही विचार कराल की माझ्याकडे चेंडू कुठे आहे, तर तो येणार. ए चेंडू ये रे. बघितलं, निर्जीव वस्तू पण माझ्याशी बोलते. आता माझ्या हातात चेंडू आहे. ओके, बरोबर. मी टप्पा टाकला की तुम्ही टाळ्या वाजवायच्या आणि त्याच्यानंतर हे धरताई टाळी हे पण धरताई. ओके. टाळी वाजवायचे अशी आणि असं करायचंय. हा आ. कळले तुम्हाला? नसेल कळलं तर ही ताई दाखवेल. ताई दाखव बरं. हा हा. ओके, रेडी? 1 2 3. बाद झालेली आहेस ताई. ओके, ये बरं इथे इथे ये. ओके. वा ताई, मस्त केलेस. म्हटलं सांगू, तू इतकं गोड करत होतीस ना, त्याच्यामुळे पब्लिक डिमांड आहे, हो की नाही? हा हा, बघितलं. ओके, एकदा होऊन जाऊ दे. हा, रेडी? 1 2 3. परत एकदा. हा. ओके. पण ताई, तू खरंच खूप खूप गोड आहेस एकदम. आणि पण तू बाद झालेली आहेस. ओके. सन मराठीकडून तुला भेटावं असतो. आणि बाद झालेली आहेस. ये बरं इथे. आहा.
ओके. ओहो, टाळी वाजवली तरी पण आउट आहे. ओके, त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. हा, चल रेडी, 1 2 3. ओ हो, क्या बात आहे. हे सगळं भाऊजी बघणार आहेत हा. करत तू आता बाद झालेली आहेस. त्याच्यामुळे तुला सन मराठीकडून मिळते भेटवस्तू. आणि आपल्या ह्या पहिल्या खेळातून साही ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुम्हा साही ताईंचं. तुम्ही या दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि आता आपण दुसऱ्या खेळाला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी मंडळी, आपण जाणार आहोत सख्यांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. बरं, काय सांगशील ताई तू माहेरबद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर तुझ्या? आई वडील दोघे. आई वडील. काय सांगशील आई बाबांबद्दल? आई वडील माझे खूप छान आहेत. माझे वडील आता सध्या रिक्षा चालकच आहेत. हां, म्हणजे एकेकाळी होते खूप, म्हणजे प्रॉपर्टी व्यवस्थित होतं सगळं. खरं आता काही कारणामुळं, त्यांच्या तब्येतीमुळं त्यांना आता रिक्षा चालक म्हणून काम करतात. ते घरीच असतात. भावांना जायचं नाही म्हणून सांगितलं कामावर. हां, घरी तुम्हाला मग टाईमपास होत नाही म्हणून ते सुरुवातीला कोल्हापूरमध्ये रिक्षा चालकच होते लग्नाच्या आधी. ओके. पण ते असा कुठला एखादा प्रसंग आईबरोबर किंवा बाबांबरोबरचा घडला आहे जो तुला आठवतोय? असा एक प्रसंग आहे की ज्यावेळेस माझ्या घरी मी आणि वडील होते, कोणी नव्हतं. आणि वडिलांना पहिला एक अटॅक येऊन गेलता आणि 5च दिवस झालते. आणि सौम्य अटॅक होता म्हणून 3 दिवस ट्रीटमेंट हॉस्पिटलला केली आणि घरी डिस्चार्ज घेऊन आलतो. आणि मम्मी काही कारणासाठी बाहेर गेले होते. आणि मग ते घरीच होते. मी पण थोडं बाहेर गेलते. तर घरी ते झोपलेल्या अवस्थेत त्यांना परत दुसरा अटॅक आला. ते काही बोलू शकत नव्हते किंवा काही. त्यांना असा अटॅक आला की पूर्ण एक बाजू हे होते ना, त्यावेळेस कोणच नव्हतं. तेव्हा आम्ही दोघंच होतो घरी. त्यांना ते हॉस्पिटलला नेण्यापासून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू करूसपर्यंत काही असे जे परिस्थिती होती ना, ती आठवून अशी भयानक वाटते की तो प्रसंग यायला नको पाहिजे होता. पण आता बाबा आता कसं आहेत, व्यवस्थित आहेत. व्यवस्थित? आता व्यवस्थित आहे. आता जवळजवळ 15 वर्ष झालं त्यांना बीपीची गोळी, पातळ होण्याची गोळी, ते मेडिसिनवर अगदी व्यवस्थित चाललं त्यांचं रुटीन. फक्त ताण देत नाही आम्ही. अच्छा, ताण देत नाही. ते पण असा कुठला क्षण असतो की माहेर सासरी असताना की आई बाबांची खूप आठवण येते आणि असं वाटतं की आता या क्षणाला आई बाबा सोबत हवे? हां, मला सतत आठवण येते. म्हणजे माझ्यासोबत माझे सासू-सासरे नाही आहेत, कोणच नाही आहे. म्हणजे वडील, मिस्टरांचे वडील लग्नाच्या आधी एक्सपायर झालेले होते आणि आता 7 वर्ष झालं सासूबाई एक्सपायर झाल्या. आणि मी लग्न झाले सातारमध्येच आहे. आणि ताई, मला ह्या माध्यमातून तुला समजा तुझ्या आई बाबांना काय सांगावं असं वाटलं तर काय सांगशील? माझ्या आईबाबांना एवढंच सांगेन की त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि इथून पुढं पण ते भावाला साथ देण्यासाठी अजून कष्ट करतात. फक्त असं म्हणणं आहे की त्यांनी जोपुतूर आहे तोपुतूर भावाला चांगला पाठिंबा दिला पाहिजे. भावाला चांगलं तो आहे स्वतःच्या आता पायावर उभा, तरी पण आई वडिलांचा हात असणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ताई, खरंच म्हणजे तुझ्या आई बाबांना खरंच खूप दीर्घायुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करतो. ओके, आता आपण ह्या ताईंशी बोलूया. माहेर म्हटल्यानंतर कोणी डोळ्यासमोर आई की बाबा? आई बाबा दोन्ही पण दोन्ही? माहेर. हो, खरंच म्हणजे सांगावं तेवढं कमीच आहे. आई बाबांनी खूप, म्हणजे माझे आई बाबा आहेत ना, कष्ट करतात. म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंब आहे एक आमचं. आणि गावाकडं आमच्या म्हणजे उन्हाळ्यात बीडमध्ये ना, उन्हाळ्यात वगैरे असं म्हणजे जास्त ही नसतं आमच्या शेतात वगैरे, नाही का. हां, भरपूर म्हणजे कष्ट करून आपलं चाललेलं असतं, नाही का. आणि भाऊ पण माझा छोटा आहे. आता सध्या तो पुण्यात जॉब करतो. आणि दुसरा छोटा भाऊ तो आहे, तो आता ग्रॅज्युएशन झाले त्याचं पण. ओके, माझं आता या माध्यमातून आई बाबांना काय सांगशील तू? काय म्हणजे कधी आपण व्यक्त नाही करत हे की नाही समोरासमोर असताना. आज मला काय एक सांगशील? प्रसंग सांगा वाटते माझा. अच्छा, हां. हां, माझ्या आईबाबांबद्दल म्हणजे नाही का, लॉकडाऊनमध्ये माझी मुलगी एक तर आम्ही दोघंच होतो. माझी मुलगी आहे ना आता, तर ती त्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली होती. म्हणजे आम्हाला पाठवत नव्हती इथून, पूर्ण एकदम कडक लॉकडाऊन होतं. तर आम्ही दोघेच होतो इथं, आमच्या गावाकडलं पण कोण नव्हतं. आणि आम्ही खूप प्रयत्न केला गावाकडे जाण्यासाठी. पोलीस स्टेशन आहे तिकडं गेलं म्हणजे काहीतरी आम्हाला पाठवतील काही, पण आम्हाला पाठवलंच नाही.
आणि त्यावेळेस खरंच खूप मम्मी पप्पाची सगळ्यांची आठवण यायची आणि अक्षरशः रडायला येत होतं की आपलं जवळचं कोणच नाही म्हणून, नाही का, कसं होईल काय. पण त्यावेळेस ना खरंच म्हणजे मिस्टरांची खरंच खूप चांगली साथ होती. म्हणजे त्यांनी मला काहीच कमी पडून दिलं नाही. माझी डिलेवरी इथं सातारमध्येच झाली. तर भरपूर म्हणजे माझ्या मिस्टरांनी भरपूर त्यांनी मला सपोर्ट केला. त्यावेळेस अक्षरशः कोण पण नव्हते तरी पण. पण मग आता सासरी कशी आहेस, व्यवस्थित? हो, सासरे वगैरे पण सगळं छान आहे. हां, सगळ्या आनंदात एकदम? हो ओके, हो बरं. एक छानसं स्माइल दे बरं. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. हो. ओके. माहेरच्या या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या पुढच्या धमाकेदार खेळाला. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. आता हा खेळ असा आहे, आता तुम्ही जे उभे आहात ना ते आहे सासर आणि हे आहे माहेर. माहेर म्हटलं की माहेरी उडी मारायचे, सासर म्हटलं की सासरी उडी मारायचे. ओके, जी ताई चुकेल, जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ओके, तयार आहेत ना तुम्ही? नक्की? चला, हा, रेडी. माहेर, सासर, सासर. शाबाश ताई, तू बाद झालेली आहे. रेडी, सासर, माहेर, माहेर. दोन ताई बाद झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ताई तुम्ही बाद झालेल्या आहात. ओके, आणि आपल्या ह्या दुसऱ्या खेळातून 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या खेळातूनच होणाऱ्या ह्या तिघींमधून आजच्या भागाची हुकुमाची राणी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, खेळ सुरूच आहे, पण मला अजून 2 ताईंसोबत गप्पा मारायचे आहेत. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव अश्विनी माणिक आवळे, अश्विनी ताई, माहेर कुठलं तुझं? सातारा, सातारा. आणि सासर कुठलं? सांगली, सातारा. अच्छा, आणि सासर सांगली. सांगली. ओके, बरं ताई, तुझ्या हा जो सगळा प्रवास आहे आत्तापर्यंतचा, तुझं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये कोण आहे तुझा हिरो आणि खलनायक कोण आहे? माझा हिरो माझे पप्पा आहे. अच्छा, पप्पा. हं. का पप्पा का वाटतात तुला हिरो? पप्पा म्हणजे माझ्या लग्नानंतरनी माझ्या आयुष्यात म्हणजे माझा संसार चांगला चालला होता, पण मध्यंतरी थोडंसं संसाराला माझ्यात थोडंसं नजर लागली कोणाची तरी, आणि आमच्या दोघात थोडे वाद झाले. त्यामुळं मी सासर सोडून माहेरी गेले. हो. मग अशा वेळेला मला सपोर्ट माझ्या पप्पांनी केला. अच्छा. आणि तेव्हा मला 2 मुलं झालेली होती, म्हणजे छोटी होतीत मुलं. मग मुलं छोटी असताना मी माहेरी निघून आले होते. मग अशा वेळेला मला पूर्ण मानसिकतेने खचलेले. मग अशा वेळेला पप्पांनी साथ दिली मला, मम्मी पप्पा दोघांनी, आई वडिलांनी. पण मग आता तू पुन्हा सासरी गेली? हो, मी पुन्हा आत्ता सासरी आहे. माहेरी किती वर्ष होती मग तेव्हा? माहेरी मी 8च महिने होते, पण 8 महिन्यात मला पप्पांनी म्हणजे माझ्या चेहऱ्यावर जी नाराजी होती ती कधीच त्यांनी असे दाखवूनच देत नव्हते की तुला काही कमी आहे. पण तो जो प्रॉब्लेम झाला होता तो त्यांनी एवढ्या सहजतेने अलगदतेने बाजूला काढला आणि परत माझा आहे असा संसार त्यांनी चालू केला. पण मग आता त्याच्यानंतर किती वर्ष झाले आता? आता माझ्या संसाराला 23वे वर्ष. ओके, आता व्यवस्थित? खूप छान आहे, मस्त आहे. वा ताई, खूप छान. आणि मला असं वाटतं की नातं अशाच पद्धतीने सांभाळायचं असतं हो. आपलं. ओके ताई, आणि खलनायक कोण आहे? आणि आता खलनायक म्हणजे माझ्या आयुष्यात मी जॉब करत होते आणि मी सरकारी जॉबला होते. माझे सिनियर होते ते खलनायक, कारण त्यांच्यामुळे मी आज घरी बसले. जॉब सोडला. अच्छा. आणि जॉब सोडून परत नंतर मी आता बिझनेस करते, पण मी जे जॉब करत होते सरकारी तो सोडून मी आता बिझनेस करते. पण मी ह्याच्यातही खुश आहे. अच्छा. बिझनेस करते तरी ह्याच्यात खुश आहे, पण जे जॉब असतो एक लेबल असतो, सरकारी लेबल असतो, बरोबर. तो नाहीये मला. बरोबर. पण ते एक मी सांगू का, मी लहान आहे तुझ्यापेक्षा, पण जिथे एखाद्या गोष्टीचा अंत असतो ना तिथे एखाद्या गोष्टीची सुरुवात असते. त्याच्यामुळे तू ते अगदी खूप सकारात्मक घे ह्या गोष्टी, आणि त्यामुळे तुझं सगळं पुढचं आयुष्य खूप छान, सुखाचं आणि भरभराटीचं जाऊ हीच मी स्वामींच्याने प्रार्थना करतो. ओके, एक छानसा स्माइल दे बरं. अरे किती गोड. ओके, आता आपण ह्या ताईंशी बोलू. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव अर्चना कृष्णराव ढाणे. अर्चना नाव आहे? हो. माझ्या बहिणीचं पण नाव अर्चना आहे. किती मस्त वाटतं माहिती आहे का असं ऐकलं की. तुझं माहेर कुठलं? चिंचनेर निंब, अच्छा. आणि सासर? पाडळी, नागठाण्याची. ओके
ताई काय सांगशील, कोण आहे तुझ्या या संपूर्ण आयुष्यामध्ये किंवा या प्रवासामध्ये कोण आहे तुझा हिरो? सर्वप्रथम तर माझे आई वडीलच आहेत माझे हिरो. त्याच्यानंतर जर म्हणाल तर माझे मिस्टर, कारण ते एवढ्या आर्मीत असून त्यांनी माझा खूप म्हणजे सपोर्ट केला मला त्यांनी. मी एकतर म्हणजे लहानाची मोठी शहरामध्ये झालेली, मला गावच्या वातावरणाशी काहीच असं नव्हतं, म्हणजे असं गावी काय असतात काय पद्धती असतात ते मला माहीत नव्हतं. पण वेळोवेळी माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला. अच्छा. पुन्हा जर म्हणजे असं काही कुठे जरी अडखळलं काय म्हणजे काही जरी म्हणजे मला वाटलं की बाबा मला हे जमत नाही, तर जेव्हा जेव्हा मला जमणार नाही असं वाटायचं ते स्वतः मला असं शिकवायचे, सपोर्ट करायचे. पुन्हा असं आता लग्न झालं, मुलगा झाला, नंतर मुलगा झाल्यानंतर पण असं डिलेवरीच्या वेळेस कोण नव्हतं तिथं, तर माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला तिथे. वा. म्हणजे तिथं आई वडील पण नव्हते आणि सासू सासरे पण नव्हते, पण मिस्टरांनी मला खूप साथ दिली. म्हणजे खरंच एक तर भाऊच्या आर्मीत आहे म्हटल्यानंतर त्याचा एक वेगळाच अभिमान असतो आणि छान वाटतं मला जेव्हा असं कुणी जेव्हा आर्मीत असतं तेव्हा. आणि म्हणजे ते इतके एक तर ते पोस्टिंगवरती असतील आणि अशाही परिस्थितीत त्यांनी तुला व्यवस्थित साथ सपोर्ट दिली. केला. हो. वा. एक तर त्यांचं कौतुक आणि तू नशिबान आहेस की असा नवरा तुला हो. मिळालेला आहे. बरं, खलनायक कोण आहे आयुष्यात? खलनायक पाकिस्तान. त्यांच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब आहे. हे बरोबर बोलली आहेस, ताले दे. हां, बरोबर आहे. पण मग काय करायला हवं असं तुला वाटतं मग आता? थोडंफार अटकाव करू शकतो पण बदलाव नाही करू शकतो, कारण माणसं तेवढीच त्यांच्या प्रवृत्ती असतात ना, त्यामुळे नाही बदलाव करू शकत. वा. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे तर भाऊजी तिथे पोस्टिंगला असताना तुम्ही इथे घर ज्या पद्धतीने मी चालवता, म्हणजे मला सगळ्यांबद्दलच बोलायचं. म्हणजे आपल्या देशाचे जे सगळे फौजी आहेत किंवा जे सगळे सैनिक आहेत, तेव्हा ते जेव्हा सीमेवर ते लढत असतात तेव्हा त्यांच्या ज्या सगळ्या पत्नी आहेत त्या सगळ्या त्यांचं घर चालवत असतात. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या त्यांच्या घराच्या, त्यांच्या संसाराच्या, त्यांच्या आयुष्यातल्या त्या हिरो आहेत असं मला वाटतं. एकदा जोरदार त्या ताई तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत. स्त्रियांसाठी एक उखाणा घेणार आहे. सैनिकाची पत्नी म्हणून अभिमानाने वागते, कृष्णरावांसाठी देवापुढे दीर्घायुष्य मागते. वा, क्या बात आहे ताई. आणि नक्कीच त्यांना दीर्घायुष्य लाभणार आहे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ह्याच सुंदर अशा नोटवरती आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. ओके. आणि या खेळाचं नाव आहे एक चेंडू झेलूबाई. खेळाचं नाव काय? एक चेंडू झेलूबाई. झेलूबाई. ओके. आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला दाखवतो. हा, ओके. बरं, एका वेळी एक ताई येणार, एक चेंडू टाकणार, मग दुसरी ताई येणार, ती दुसरा चेंडू टाकणार. एका वेळी एक एकच चेंडू टाकायचे. ओके. काय करायचं? हां, तुमच्यासमोर 4 कप दिसत आहेत. ओके. आणि तुमच्या हातामध्ये एक चेंडू आहे. इथून तुम्ही ना हा चेंडू असा कुठल्याही कपामध्ये टाकू शकता. हे बघा, हा असा नाही गेलेला आहे. अत्यंत सोपा असा हा खेळ आहे. त्याच्यामुळे जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या पुढच्या कपात टाकेल हां, ती ताई असणार आहे विजेती. 5-5 चेंडू आहेत. हां, जास्तीत जास्त चेंडू ज्या ताईंचे असतील त्या कपात असतील ती ताई विजेती. ओके. कळलेले तुम्हाला? 1 2 3. अरे हो, शाबाश. अरे जान आहे. अरे बरं, मी करू असं करू. हां, आता बघ. पुढे जाईल. जरा जोरात टाक की. हा, मी म्हणतो पटकीने टाकला तर तो खाली जातोय, म्हणून मी हळूहळू बरोबर ह्याच्यात ग्लासमध्ये टाकायला बघते. गेला नाही ना तो. आणि आता शेवटचा चेंडू. आणि आता बघूया. ओके ओके. अटॅक. हो हो. ओके, गेलेला आहे. 1-1 गुणसंख्या झालेली आहे. ओके. दोनास 1
शून्य. ओके, व्हेरी गुड. आता निर्णय तुमच्या समोर आहे. तिसऱ्या क्रमांकाची विजेती ताई ठरलेली आहे अश्विनी ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे सीमा ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तुला मिळतोय सन मराठीकडून तुझा हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे प्रणाली ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. ताई कसं वाटते तुला हुकुमाची राणी झालीस? खूप छान वाटते, खूप भारी वाटलं वाटते. होतं हुकुमाची राणी होशील म्हणून? नाही, नाही. आणि बघ तू इथे आली आहेस, सगळ्याच हा माहेरचा आहेर घेऊन चालली आहेस. तर सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? माझ्या आईला. आज मी जी आहे ती माझ्या आईमुळे. नक्कीच ताई. आणि आज तुझी हुकुमाची राणी झालीस ते बघून तिला सगळ्यात फार अभिमान वाटणार आहे आणि ती खूप खुश होणार आहे, हो की नाही? ती खरंच खूप खुश आहे. पण आज ह्या ठिकाणी माझ्या दोन्ही मुली माझ्या जवळ पाहिजे होत्या. ताई काय झालं म्हणजे असं 3 वर्ष तू बघितलं नाही आहेस मुलींना? काय प्रॉब्लेम झाला होता? सॉरी म्हणजे जर तू सांगू शकत असशील तर. काही ना, प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही असतं. तसं माझ्याही आयुष्यात आहे. भरपूर असंही झालेलं आहे की आजकालच्याही जगामध्ये सासरच्या लोकांना पैशाची लय हवा असते. मग ज्याच्याकडून भेटत नाहीत त्यांना काही ना काही कारणावरून त्रास देत असतात. मग तेच माझ्या आयुष्यात झालं की सासूला भरपूर पैसा पाणी वगैरे सगळं इकडून पुरवलं जावं असं अपेक्षा होती, आणि जे की इथून मी केलं नाही. त्यामुळं आत्ता 13 वर्ष झाले खूप त्रास दिलाय, संसार मोडलाय 2-3 वेळा. आणि आता तर इतकंही केलं की 3 वर्ष झालं माझ्या मुली माझ्यापासून लांब आहेत. माहेरच्या लोकांनी मला सपोर्ट केलाय, त्यामुळे मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. ताई तू खरंच नशिबान आहेस की असं माहेर तुला मिळालेलं आहे. आणि मला खात्री आहे की खरंच असं काहीतरी छान घडेल, चमत्कार होईल आणि पुन्हा एकदा तुझी ही जी नाती दुरावली आहेत पुन्हा एकदा जवळ येतील आणि छान घट्ट होतील. नको टेन्शन घेऊस तू. हां, स्वामी पाठीशी आहेत, देव पाठीशी आहे. ओके, नको टेन्शन घेऊस. हां, ओके. बरं हे घे बघू. ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर आज काय असा तुला इथे हुकूम इथे सोडावासा वाटतो? मला असं सांगायचं की आजकाल जो स्त्रीला सासरीचा जाच होतो तो बंद झाला पाहिजे, आणि ती जशी माहेरची मुलगी असते तशी सासरची मुलगीच असते अशी करून सासरच्या लोकांनी पण तिचा सन्मान केला पाहिजे. नक्कीच ताई. आणि मला असं वाटतं की हा हुकूम सगळेजण पाळतील आणि ह्याच्यावरती नक्कीच विचार करायला हवा ताई. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, रंगल्या गप्पा समजली कहाणी, रंगल्या गप्पा समजली कहाणी, अंगणातच सजल्या माहेरच्या आठवणी. आज भरपूर आली मजा, आज भरपूर आली मजा. आता घेतो तुमची रजा. भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.